नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, जनरल सर्जन आणि प्रोक्टॉलॉजिस्ट. या व्हिडिओ सिरीज मध्ये पाईल्स बद्दलच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण पाईल्स का होतात, त्यांची रचना काय असते, त्यांचे ग्रेड्स काय असतात, त्यांची मेडिकल मॅनेजमेंट आणि ऑफिस प्रोसिजर्स याबद्दल चर्चा केली. आजच्या या व्हिडिओमध्ये ओपन सर्जरी किंवा पाईल्सची ट्रॅडिशनल सर्जरी म्हणतात याबद्दल चर्चा. ट्रॅडिशनल सर्जरी ही अनादी कालापासून चालत आलेली आहे आणि त्यात ही पाईल्सची वाढलेल्या गाठी ह्या बाहेरपासून आतपर्यंत मुळापर्यंत कापल्या जातात आणि त्यांच्या मुळाला एक दोरा बांधून बंद करतात आणि ते गाठी काढून घेतात. ही सर्जरी आतापर्यंत खूप प्रचलित होती आणि सर्वच सर्जन हे करायचे. आयुर्वेदामध्ये याचाच एक मॉडिफाईड प्रकार होता, तो म्हणजे क्षारसूत्र. यात न कापता फक्त या गाठींना ते एक क्षारांनी भरलेला दोरा म्हणजे क्षारसूत्र पतंगाच्या मांज्यासारखा टाईट लावून टाकायचे. त्याच्यामुळे नंतर ते ज्या गाठी आहेत त्या गळून पडायच्या. या दोन्ही याच्यात प्रॉब्लेम असा आहे की मुळासकट क्षारसूत्रात मुळासकट जात नाही ते आणि परत होण्याची शक्यता असते. आणि ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये ज्याला आम्ही हिमोरॉइडक्टॉमी म्हणतो, त्याच्यात कापाकाप खूप होते आणि ती आपण अभ्यास केल्याप्रमाणे एनल कॅनलचे जे दोन पार्ट आहेत, ज्याच्यात खालच्या भागात संवेदना जास्ती आणि वरच्या भागात संवेदना कमी, तर खालच्या भागापासून कापण्याची सुरुवात होते. त्यामुळे ऑपरेशन नंतर बराच काळ हा पार्ट दुखत राहतो. तसंच रक्तस्रावाची चान्सेस जास्ती असतात रक्तस्रावाची आणि पेशंटच्या रिकव्हरीचा टाइम खूप जास्ती असतो. तसंच परत होण्याचे चान्सेसही बऱ्यापैकी असतात. हे या ट्रॅडिशनल सर्जरीचे गैरफायदे. काही वेळेस जास्ती भाग काढला गेल्यामुळे उरलेला थोडासा भाग आहे तो आकसून भरतो आणि त्याच्यानंतर एनल स्टिनॉसिस म्हणजे ज्याच्यानी गुदद्वार लहान होतो हा प्रकार घडू शकतो. कधी कधी तो भाग जास्ती वाढवला गेल्यामुळे आणि दिसत नसतं बरोबर म्हणून तो भाग डायलेट केला जायचा, त्याच्यामुळे कंट्रोल कमी होणं हा एक प्रकार खूप असायचा. तर ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये आतापर्यंत लोकांना त्रास होणं, खूप वेळ लागणं रिकव्हरीला, रक्तस्राव होणं आणि परत होणं या बाबी असल्यामुळे लोक सर्जरीकडनं पाठ फिरवायला लागले आणि त्याचमुळे शास्त्रज्ञ आणि सर्जन मिळून काही नवीन त्रास कमी होणारा, रिकव्हरी लवकर होणारा प्रकार आपल्याला मिळू शकेल का याच्या शोधात लागेल. तर त्याबद्दलचा आपण व्हिडिओ पुढच्या भागात. थँक्यू.